नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलोय इथं भाजी घेण्यासाठी। तर भाजी घेण्यासाठी बघा आज आपण इथं आंबेगाव मध्ये आलेलो आहे। तर आंबेगाव मध्ये इथं बघा मेन गेट वर आपण उतरलेलो आहे। आता इथून आपल्याला आतमध्ये जायचंय। तर आतमध्ये बघूया आपण इथला बाजार कसा आहे ते पाहण्यासाठी आलेले आहे मी। कारण जाता येता भरपूर असा बघा रिक्षातनं कधी आलं तर भरपूर मोठा असा बाजार भरलेला दिसतो। त्यामुळे मुद्दामच आज मी इथं आलेली आहे। तर बघा सुरुवातीलाच इथं बघा एक दुकान लागले। त्या दुकानामध्ये बघा छान असे मस्त डिझाईनचे असे कप वगैरे आहेत। त्यानंतर बघा बरण्या आहेत चिनी मातीच्या। तर बरण्यांची किंमत बघा 50 रुपये, कपांची किंमत 100 रुपयाला असे कप आहेत 6। तर इथं आपण त्या वस्तू पाहिल्यानंतर थोडं पुढे आलोय। तर आत आपल्याला चालत जावं लागणार आहे, तेव्हाच आपल्याला सर्व भाजीपाला मिळेल। तर आपण इथं आत आता चालत निघालेलो आहे, शिव बरोबरच आहे। तर इथं बघा पुन्हा एकदा दुसरा स्टॉल लागलेला आहे। त्या दुकानामध्ये बघा सर्व संक्रांतीला लागणाऱ्या वस्तू वगैरे इथं आहेत। तर कुठलीही वस्तू घ्या तुम्हाला इथं 20 रुपयाला मिळणार। तिळाचे लाडू आहेत, तिळाच्या वड्या आहेत, त्यानंतर बाकी काही लागणाऱ्या वस्तू ज्या हळदी कुंकासाठी गरजेच्या आहेत ते कुठलंही पाकिट इथलं उचला तुम्ही, फक्त 20 रुपयाला आहे। तर छान असं तयार केलेलं आयती पाकिट आहेत बघा ही। तर ती पाहिली आपण। त्यानंतर पुढे गेलो बघा, पुढे लगेच भाजीची दुकानं चालू झालेली आहेत। तर बऱ्याच अशा भाज्या इथं आहेत, पण अजूनही कुठलीच भाजी मला आवडलेली नाही, त्यामुळे आपण घेतली नाही। तर इथं मटार बघूया, तर 50 ला किलो मटार आहे बघा, पण हा मटार गोड नसल्यामुळे आपण घेतलेला नाहीये। त्यानंतर आता थोडस पुढे गेल्यानंतर बघा इथं छान अशी लाल भडक गाजर आहेत, 30 ला अर्धा किलो गाजर आहेत इथं। त्यानंतर बघा 30 ची पावशेर काकडी आहे। तर काकडी सध्या महाग आहे, गाजर पण थोडेसे जराशे महागच आहेत। त्यानंतर बघा इथं आता हरभऱ्याचा सीझन आहे, त्यामुळं छान ताजा हरभरा पण होता। तर बघा आता लगेच पुढे चालत गेलेलो आहे आपण। तर तिथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे। तर आंबेगाव मध्ये छान असं हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे। मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे। तर इथे बघा आता हा भाजीपाला सर्व मार्केटचा आहे, मार्केट वरनं खरेदी करून आणलेली हे म्हणजे स्थायिक दुकान आहे तिथली। तर इथे ही भाजी आपण पाहिली। त्यानंतर बघा इथं फळांचा छान असा स्टॉल आहे, सर्व फळं इथं मिळत आहेत बघा। तर त्याच्यानंतर पुढे आलोय आपण। इथं मटार गाजर वगैरे सर्व एकत्रच असं आहे, सगळीकडं सगळं आहे। त्यानंतर इथं पुढे गेलोय आपण। पुढे गेल्यानंतर आता पुढे पाहूया काय आहे अजून। त्यानंतर बघा हार वगैरे छान असे ताजे ताजे मिळत आहेत। तर एवढा काही बाजार भरला नव्हता। त्यानंतर बघा गावातलं हे मारुतीचं मंदिर आहे, अगदी मध्यावर छान असं हे मंदिर आहे। मंदिराकडे आम्ही पाहिलं, मंदिरात पण महिलांना जाऊन देतात का नाही, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही, लांबूनच मंदिरातनं दर्शन घेतलं। मंदिराच्या बाजूला बघा इथं बोर नानामध्ये टाकण्यासाठी छोटी छोटी बिस्किट आहेत। तर मस्त ही मोदकाची बिस्किट, खारी बिस्किट, वेगवेगळ्या आकाराची काजूची बिस्किट, मस्त बिस्किट आहेत इथं। तर फक्त 20 रुपयाला पॅकेट आहे। तर इथं मी आता शिवला आमच्या बिस्किटे घेणार आहे। आपण जास्त घेणार ना, ते एकच पॅकेट खरेदी केले मी, पण खूप वेगवेगळी इथं बिस्किट होती। म्हटलं कशी आहेत कशी नाही, त्यामुळे एकच पॅकेट शिवला घेतलं मी। त्यानंतर आपण इथं पुढे चाललेलो आहे। आता पुढे बघा इथं भाजीवाल्या बसलेल्या आहेत। तर मंदिराला वेढा मारून आम्ही पलीकडनं गेलो, तर इकडे बघा भैरवनाथाचं पण मंदिर आहे। छान असं भैरवनाथाचं मंदिर आहे इथं। त्याचंही दर्शन आम्ही लांबून घेतलं। तर मंदिराच्या दारातच बघा इथं तुम्हाला जे देवासाठी हार फुलं काही लागतील, हळदी कुंकू नारळ वगैरे, तर सर्व काही इथं मिळते बघा। त्याच्या साईडला भाजीची पुन्हा दुकानं चालू झालेली आहेत। इथं बघा 10-10 रुपयाला काही घ्या तुम्ही, काही कुठलीही वस्तू उचला यातले, फक्त 10 रुपयाला आहे। तर मला इथं ही घासणी आवडली, ती आपण एक घेऊया। तर लगेचच कडेने बघा भाजीवाले आहेत, फुलवाले आहेत। तर बरंच काय अजून हळदी कुंकाच्याच वस्तू जास्त मला दिसल्या। बरंच काय हळदी कुंकाच्या स्वस्तातल्या वस्तू आंबेगाव मध्ये मिळत आहेत। त्यानंतर बघा इथं आता शेजारी गेल्यानंतर बघा इथं गळ्यातले वगैरे सुंदर काळ्या मण्यातले, तर फक्त कुठलंही गळ्यातलं घ्या तुम्ही, फक्त 100 रुपयाला आहे। छान डिझाईन आहेत ह्याच्या। त्यानंतर बघा हे खालच्या साईडला सुद्धा हार आहेत, ते 50, 60, 70 रुपयाला। तर छान असे हार पण आहेत, ते पण आम्ही पाहिले। कानातले वगैरे सुंदर होते तिथं, जास्त किंमत नव्हती। तर चपलाही बघा सुंदर अशा चपला आहे, 150 ला 200 ला।
त्यानंतर बघा त्याच्या शेजारी इथं ड्रेसचं दुकान होतं, तिथे ड्रेस पाहिले आम्ही. तर 1000, 1500, 2000 अशा ड्रेसच्या किमती होत्या. थोडे महागच होते, पाहिले आम्ही फक्त. तर ड्रेस छान आहेत पण. तर इथं बघा हा व्हाईट कलरचा ड्रेस मला खूप आवडला होता. त्याच्या शेजारी आम्ही लगेच बघा इथं भाजीचं दुकान आहे. तर फक्त पालेभाज्या इथं बघा या मावशींकडे होत्या, पण भाज्या एकदम छान होत्या. 20 रुपये, 15 रुपयाला गड्डी होती. तर इथं आपण एक तांदूळची भाजी घेतली 15 रुपयाला. भाजी छान ताजी फ्रेश होती. तर पुढं आपण आता भाजी घेतल्यानंतर आता पुढे जाणार आहे. तर इथं पण बघा सर्व काही हळदी कुंकासाठी, बोरनानासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. वस्तू काही महाग नाही, फक्त अगदी 30-20 रुपयाला बघा हे छान कोयरीचे का वाण देण्यासाठी वस्तू आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या बघा इथं जसं पाहिजे तशा ह्या वस्तू आहेत. तर इथं बघू शकता अजूनही खूप छान छान अशा मस्त बघा वस्तू आहेत. इथं बघा पानाची, त्यानंतर हळदी कुंकू वगैरे, त्यानंतर बघा इथं मेहंदीचा कोन, त्याला हळदी कुंकूच्या अशा 2 पाऊच लावलेले आहेत. मस्त असं छान दिसणाऱ्या वस्तू आहेत. अगदी स्वस्तात मस्त आहे सर्व. सर्व दुकानात पाहिल्यानंतर आता पुढे आलेलो आहे आपण. तर इथं बघा इथं हे दुकान लावलं, ह्याच्यामध्ये कुठली वस्तू घ्या 10 रुपयाला. जी हात लावून ती वस्तू 10 रुपयाला आहे. अगदी टिकल्यांपासून सर्व काही आहे इथं. तुम्हाला जे पाहिजे ते इथं मिळू शकतंय. अगदी महिलांसाठी छान अशा 10-10 रुपयाला वस्तू आहेत इथं. तर आपण बघा इथं 2 कंगवे घेतले आणि मी रबर घेतलेत 2. तर पुढे चालत गेल्यानंतर बघा हे छान असं मोठं दुकान आहे बघा हे. तर ह्या दुकानामध्ये वाण देण्यासाठी म्हणून बघा शिव आमच्या इथं पडलेला आहे पटकन पायरीवरनं. तर मी आता सर्व बघायचं सोडलं, कारण शिव पडला व्हिडिओ करता करता. तर त्याला नादी लावण्यासाठी मी आता गाडी घेण्यासाठी आतमध्ये गेलेली आहे. त्याला खूप लागलं तिथं गुडघ्यांना. त्यानंतर बघा इथं आता वस्तू आहेत काही काही चौरंग वगैरे छान अशा वस्तू आहेत इथं बघा. एवढ्या जवळ वस्तू होत्या आमच्या, पण आम्ही डी मार्ट मध्ये गेलो होतो. पण मस्त आंबेगाव मध्ये जेवढी वस्तू छान पाहिजे 150, 200, 120 रुपये डझननी, 110 रुपये डझननी, कुठलेही प्लास्टिकचे डबे घ्या, टोपल्या घ्या, बरंच काही काही आहे छान. साबणाचे बॉक्स आहेत बघा, जास्त महाग नाही पण देण्यासाठी छान वस्तू आहेत. तर अजूनही रविवार पर्यंत इथं बघा, म्हणजे रविवारी म्हणजे रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आंबेगावच्या इथं जा. छान सुरुवातीलाच बघा हे दुकान लागते. पाहिजे नशा ह्या दुकानातनं वस्तू आहेत. दुकानातनं बाहेर पडल्यानंतर राधाकृष्णाची छान अशी फ्रेम, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, मस्त असं बघण्यासारखं होतं या दुकानामध्ये. तर इथं बघू शकता. तर फ्रेम मला खूप आवडली छत्रपती शिवाजी महाराजांची. ती पाहिल्यानंतर आपण पुढे आलो. तर आता इथं बघा एक भाजीवाला मिळाला मला, अगदी गावरान आणि छान भाजी, गोड वाटाणा, गोड मटार होता ह्याच्याकडे 50 रुपये किलो. तर मी ह्यांच्याकडनं सर्व भाजी आपण खरेदी केलेली आहे. भेंडी 20 रुपये पावशेर होती. मेथी फक्त 10ला, पण मोठी चांगली गड्डी होती मेथीची. तर 2 गड्ड्या घेतल्या आपण मेथीच्या, भेंडी घेतली. तर असं थोडंफार भाजी खरेदी करून आपण आता पुढे जाणार आहे. पावटा सुद्धा इथं छान होता, मस्त पावट्याला वास होता. तर आता इथं पैसे दिले आपण सगळे. आता आपण पुढे जाणार आहे. तर पुढे गेल्यानंतर बघा आता शिवला आमच्या खाऊ खायचा होता. तर समोरच हे जय हरी भेळ म्हणून एक हॉटेल आहे. त्या ठिकाणी बरीच गर्दी दिसली, म्हटलं इथं खाऊन पाहावं. तर आम्ही इथं आता 2 कच्ची दाबेली आणि ओली भेळ मागवलेली आहे. शिवला गाडी पण घेतली 50 रुपयाची. प्रत्येक वेळी शिवला गाडी घेणं भागच असतं, कारण तो ऐकतच नाही. तर इथं बघा कच्ची दाबेली घेतली आपण. आता ह्याची टेस्ट कशी आहे ते बघूया. पहिल्यांदाच मी इथं आलेली आहे. तो खूप अशी या हॉटेलमध्ये गर्दी होती, म्हणल्यावर इथले पदार्थ पण तेवढेच छान असणार.
तर इथं बघा कच्ची दाबेलीची पण टेस्ट खूप सुंदर होती, त्यानंतर भेळ पण छान होती, त्यामुळेच इथं छान अशी गर्दी होती. आता आमचं खाऊन वगैरे झालेले आहे. आता शिव आमचा चांदो मामाला म्हणतोय चुरमुरे खाण्यासाठी या. आता सर्व खरेदी करून आम्ही पुढे चाललेलो आहे. आता आम्हाला इथं रिक्षाला उभं राहिलं, रिक्षाला जाण्यासाठी आम्हाला रोडच्या पलीकडे जायचे. तर रोडच्या पलीकडे गेल्यानंतर बघा इथं ह्या मावशी पण भाजीवाले आहेत. तर ह्या मावशी बघा सासवडवरनं भाजी खरेदी करून आणतात. ह्यांच्याकडे पण खूप छान अशी भाजी असते. तर इथेही मी थोडीशी भाजी घेतली, कारण आंबेगाव मध्ये बाजार खूप कमी भरला होता नेहमीपेक्षा, त्यामुळे मी इथं भाजी घेते आता. तर इथं तर भाज्या एकदम उत्तम आणि छान असतात, एकदम ताज्या भाज्या सासवड मधनं अगदी शेतातनं खरेदी करून आणलेल्या भाज्या असतात इथं. तर इथंही आपण थोडीफार भाजी आता घेऊयात. तर टोमॅटो बघा आज 40 ला किलो होते, 10 रुपयांनी भाव वाढलेला आहे. शेवगा इथं 40 रुपये पावशेर होता, पण शेवगा पण तितकाच ताजा होता. तर असं मी थोडंफार भाजी खरेदी करून आता घरी जाणार आहे. तर इथं बघा आता आपली सर्व भाजी खरेदी करून झालेली आहे. तर आता आपण घरी निघालेलो आहे. तर आता आपण बघा बाजारात घरी आलेलो आहे. तर आंबेगावचा बाजार बघण्यासाठी मी गेले होते. बाजार नेहमी मला भरपूर भरलेला दिसतो, म्हणून म्हटलं आज की आपण त्या बाजारात जायचं. तर बाजारामध्ये बऱ्यापैकी भाज्या गावरान पण मिळाल्या आणि मार्केटच्या पण भाज्या होत्या. तर मला फक्त गावरानच भाजी पाहिजे होती, तर अशी आपण ही भाजीची खरेदी करून आणलेली आहे. बऱ्यापैकी हळदी कुंकाच्या पण छान छान वस्तू आहेत तिथं. अजूनही हळदी कुंकू काहीतरी मला वाटतं रथसप्तमी पर्यंत आहे. तर मस्त असं खूप प्लास्टिक मध्ये वस्तू आहेत, किंवा हळदी कुंकाचे करंडे, छोटी छोटी भांडी, बरंच काही अजून बाजारामध्ये खूप छान आहे. आणि ते सुद्धा आपण आज पाहून आलोय. काही कपडे पाहिली कसे येते, ड्रेस वगैरे ते पण पाहून आलेले. तर आता आपण ही खरेदी जी करून आणली ते तुम्हाला मी दाखवते. हं, हं. तर आपण खास आहे ना आज तिथला बाजार मी खूप वेळा रिक्षातनं पाहिला होता येता जाता. मला तिथला बाजार आवडला होता, त्यासाठी मी खास भाज्यांसाठी आज गेले होते, की इथं गावरान अशा भाज्या छान मिळत आहेत. तर म्हटलं आज जरा जाऊन बघावं आपण काय काय मिळते. तर बऱ्यापैकी मला भाजी मिळालेली आहे गावरान अशी. तर इथं बघा आता, इथं बघा आता आपण आता इथं बाजार कसा आणलाय तो दाखवणार आहे. तर बघा छान असा कोबी. तर हा कोबी 25 ला म्हटली होती, तर आपण 20 रुपयाला मी इथं घेतलेला आहे. तर मस्त असा बघा गावरान ताजा ताजा कोबी आहे आपला. आपण इथं टोपलीत भाजी ठेवणार आहे आज. ती झालेलं आहे. त्यानंतर बघा इथं मस्त छान काटेरी वांगी होती, 20 रुपये पावशेर होती. घरात 2-4 वांगी होती, त्यामुळे मी 10 रुपयाची ही मस्त वांगी आणलेली आहे. तर वांगी पण आपण इथं ठेवूया. हं. तर बटाटे आणलेत मी 8-10 किलो. मस्त बटाटा आहे, अजिबात गोड बटाटा नाहीये, छान आहे चवीला हा. त्यानंतर बघा भरून करण्यासाठी ढोबळी मिरची आणली आपण, 20 रुपये पावशेर होती. छोटी छोटी एकदम बघा ढोबळी मिरची होती आज. मला खूप आवडली, मी पावशेर आणलेली आहे. शक्यतो ढोबळी मिरची घरात कोण खात नाही, तरी पण म्हटलं आज आपण ढोबळी मिरची ही बघितल्याबरोबरच माझं मन गेलं, आणि ही पावशेर ढोबळी मिरची आपण भरून अगदी तेलावर करणार येईल. तर ही आपण आणलेली आहे. हं. तर ढोबळी मिरची ही जर भरून केली तव्यामध्ये तर एवढी सुंदर होती ना, तर ह्याची रेसिपी मी टाकलच. त्यानंतर बघा ही 10ची 3 लिंब आणलेली आहेत आपण. आणि एकदम गोड असा मटार आहे हा. ह्याचा तुम्ही पुलाव भात किंवा वाटाण्याची जरी अशी सुक्की जरी तेलावर उसळ केली खूप सुंदर होणार आहे. छान असा गोड एकदम हा वाटाणा आहे तिथं बघा. तर असा मटार बघा आणायचा, कारण याची भाजी वगैरे छान होती. भातात पण जास्त निब्बर जर असेल तर भाजी चांगली होत नाही. तर अशा पद्धतीने बघा सुंदर असा हा मटार आणलेला आहे. एकदम चांगला गोड आहे बघा हा वाटाणा. अगदी तसा जरी तुम्ही खाल्ला तरी चवीला छान लागणार आहे. तर मटार पण आपण थोडासा इथं काढून घेऊया, म्हणजे सर्व आपली भाजीची छान अशी टोपली तयार होईल. त्यानंतर बघा ही भेंडी आणली आपण, मस्त कवळी लुसलुशीत भेंडी आहे, 20 रुपये पावशेर होती. तर पावशेर आपण भेंडी सुद्धा आणलेली आहे. आणलेत आपण हे. आज टोमॅटो जरा थोडे महाग झालेत, 40 रुपये किलो होते. तर आपण इथं 30 रुपयाचे हे टोमॅटो आणलेले आहेत. मस्त बघा कडक टोमॅटो एकदम. किती दिवस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला तर टोमॅटो खराब होणार नाहीये. हा बघा तांदूळचा आहे, 15 रुपयाला फक्त गड्डी होती. छान अशी ताजी एकदम मस्त बघा गड्डी आहे.
त्यानंतर आपण इथं मेथीच्या 2 गड्ड्या आणल्यात बघा. 10-10 रुपयाला फक्त मेथी होती. किती सुंदर मेथी, अशी मेथी मला खूप आवडते. तर छान अशी बघा, फक्त 10 रुपयाला गड्डी होती. तर आपण 2 गड्ड्या ह्या आणल्या मेथीच्या, फक्त 10-10 रुपयाच्या. मेथीचा सीझन आहे त्यामुळे जरा स्वस्त मेथी मिळाली, पण गावरान मस्त मेथी आहे. तर अशा प्रकारे माझी ही आंबेगावच्या बाजारात ही खरेदी झालेली आहे. बाळासाठी बघा ही बिस्किट आणली, 20 रुपयाला पॅकेट होतं. आता सध्या बोरना आमचा सीझन चालू आहे त्यामुळे अशी छोटी छोटी बघा वेगवेगळी बिस्किटाची पॅकेट होती. तर आपण इथं एक आणलं, म्हटलं कशी आहेत आणि कशी नाही, पण बिस्किट एकदम छान आहेत, ताजी आहेत, कुरकुरीत आहेत. तर आपण इथं एक पॅकेट आणलं होतं. त्यानंतर बघा 10-10 रुपयाला वस्तू होत्या, त्यातनं आपण हे 2 कंगवे आणले 10-10 रुपयाचे, रबर आणले 10 रुपयाचे. तर असा माझा हा आंबेगावचा बाजार मी करून आलेली आहे. छान अशी ताजी ताजी भाजी आपण आणली. अगदी मी भाजी घेताना शेतकऱ्याचीच भाजी घेते, त्यामुळे अशी बघा सुंदर अशी भाजी भेटते. बिलकुल बघा ह्याला पाणी वगैरे काही मारलेलं नाहीये. आणि अशा पद्धतीने आज मी आंबेगाव मध्ये जाऊन हे खास मी भाजीसाठीच गेले होते, की जवळच्या जवळ होतं. कात्रजपेक्षा आंबेगाव जवळ पडतंय, म्हटलं भाजी बघावी, पण छान भाजी मिळाली आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला माझा आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.